तोही दिसायला इतर पुरुषांसारखाच कणखर, मजबूत. पण इतर पुरुष आणि त्याच्यात एक फरक होता. त्याला पुरुष आवडायचे. पण समाजात पुरुषाला पुरुष आवडणं ही कन्सेप्ट पचवणं आजही सोपं नाही. त्याची यामुळेच घुसमट व्हायची. यासाठीच त्यानं पर्याय निवडला डेटिंग ॲप्सचा. त्याची पुरुषांकडची ओढ त्याला ग्रँडर नावाच्या डेटिंग ॲप्सवर घेऊन गेली. तिथं त्याचा शोध सुरू झाला आणि अशात त्याला हवा तसा चेहरा त्याला तिथं दिसला. त्यानं त्या प्रोफाईलला मेसेज केला, पिंग केलं, स्वतःची आवड, स्वतःची प्रायोरिटी सांगितली. समोरच्यानं सकारात्मक प्रतिसाद दिला. तो खुश झाला. समोरच्यानं त्याला अमुक अमुक ठिकाणी ये म्हणून बोलवून घेतलं. तो तिथं गेलाही. पण तिथं ज्यानं ॲप्सवर भेटून त्याला बोलवलं होतं त्याच्यासोबत आणखीन 3 जण होते. त्यानंतर या पोरांनी त्याच्यासोबत असं काही केलं की प्रेमाच्या शोधात गेलेल्या त्या पोरानं स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना मुंबईतली आहे. मुंबईत प्रेमाच्या शोधात गेलेल्या एका पुरुषानं स्वतःचं अस्तित्व संपवलंय. सुरुवातीला ही घटना अपघात आहे. या अनुषंगानं सुरू झालेला तपास आता फायनली ब्लॅकमेलिंग पर्यंत पोहोचलाय आणि गुन्हे शाखेनं या घटनेतलं सत्य बाहेर शोधून काढलंय. नक्की काय झालंय या प्रकरणात, कुठं, कसं, कोणासोबत झालंय, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला कुर्ला पश्चिम इथल्या HDILच्या एका ओस पडलेल्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरून राजेश परमार नावाचा युवक पडल्याची घटना घडली होती. या घटनेत राजेशचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला विनोबानगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली. पोलिसांचा हा कयास होता की कदाचित नजर चुकीनं राजेश 5व्या मजल्यावरून खाली पडला असेल आणि त्यानं आपला जीव गमावला असेल. पण ज्या 5व्या मजल्यावरून राजेश पडला होता त्या 5व्या मजल्यावर पोलिसांना बिअरच्या रिकाम्या बाटल्या, एक फुटलेली बाटली आणि मृत राजेशचा टी-शर्ट सापडला. फॉरेन्सिक टीमनं या घटनास्थळी तपासणी केल्यावर तिथं राजेश सोबत इतरही काही जणांची उपस्थिती होती हे सिद्ध झालं. पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास चालू केला. पोलिसांनी जेव्हा राजेश परमारच्या घरच्यांचा जबान घेतला त्यावेळी पोलिसांना या घटनेत एक वेगळा अँगल लक्षात आला आणि राजेशच्या घरच्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. राजेशचा मोबाईल टेक्निकल टीमकडे तपासासाठी पाठवण्यात आला. सोबतच पोलिसांना तोपर्यंत CCTV कॅमेऱ्यामध्ये संबंधित इमारतीमध्ये जेव्हा राजेश गेला होता त्यासोबत आणखीन 4 संशयित गेल्याचं दिसून आलं. राजेशच्या मोबाईल चॅटचा जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट आला तेव्हा त्या रिपोर्टमध्ये राजेशनं मोबाईलमध्ये डेटिंग ॲप्स वापरलं होतं. सोबत त्यावरून झालेली चॅटिंग, कॉन्टॅक्ट या सगळ्याच गोष्टी पुढे आल्या. पोलिसांनी संशयावरून त्या CCTVमध्ये दिसणाऱ्या 4 जणांचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेतलं. प्रीतम फुलचंद यादव, फैजान अली अन्सर, अहमद शहा, प्रकाश रामप्रकाश गुप्ता आणि आणखीन एक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा अशी ती 4 जण होती. सुरुवातीला या 4ही जणांनी आमचा या घटनेशी संबंध नाही म्हणून हात वर केले. मात्र पोलिसांचा दांडका पडता 4ही पोपटासारखे बोलायला लागले आणि समोर जे काही उघड झालं त्यानं पोलिसांना तर धक्का बसलाच, पण त्यासोबत या 4 जणांच्या संघटित नियोजनबद्ध गुन्हेगारी पद्धतीची माहिती देखील उघड झाली. राजेशचं सेक्शुअल प्रेफरन्सेस हे सेम सेक्शुअलिटीकडे झुकणार होतं. राजेशला पुरुष आवडायचे. त्यासाठी त्यानं ग्रँडर सारख्या डेटिंग ॲपचा वापर केला. अटक केलेल्या 4 जणांपैकी जो सगळ्यात लहान आरोपी आहे तो तिथं राजेशला कनेक्ट झाला. राजेशशी गोड बोलून त्यानं आपल्या घोळात राजेशला घेतलं. स्वतःचे अश्लील फोटो पाठवत राजेशला सिड्यूस केलं आणि आपल्याला भेटायला मजबूर केलं. त्यानं राजेशला वर्दळ नसलेल्या एका इमारतीचा पत्ता दिला. तू तिथं ये, आपण तिथं भेटू, आपल्या प्रेमाचे रंग उधळू असं म्हणत त्यानं राजेशवर आपल्या रूपाची मोहिनी टाकली आणि राजेशला बोलवून घेतलं. राजेशलाही तो पोरगा आवडला होता. राजेश त्याला भेटायला त्याच्यावर विश्वास ठेवून त्या इमारतीत गेला. पण त्या इमारतीत पोहोचताच राजेशला धक्का बसला, कारण त्या अल्पवयीन मुलासोबत आणखीन 3 जण तिथं उपस्थित होते. राजेश एकटाच त्या 4 लांडग्यांच्या टोळीत सापडला होता. त्या 4 जणांनी अगोदरच नियोजन केलं होतं. राजेश त्या 4 जणांना एकत्र पाहून गडबडला. त्या 4ही जणांनी राजेशला घेरला आणि राजेशला धमक्या द्यायला सुरुवात केली.
तू आम्हाला पैसे दे, नाही तर तुला पोरांचा नाद आहे हे आम्ही तुझ्या घरच्यांना सांगू. राजेश हे ऐकून घाबरला. राजेशनं हातापाया पडून गयावया केली, पण ती पोरं ऐकायला तयार नव्हती. त्यांच्या तावडीत राजेशच्या रूपानं इथं सावध सापडलेलं. राजेश त्यांना पैसे द्यायला तयारही झाला, त्यांना पैसेही दिले. मात्र या चौघांच्यातही मायनर असणाऱ्या त्या पोराला आणखीन पैशांची हाव सुटली. त्यानं जवळ पडलेली बिअरची बाटली घेतली, जमिनीवर आपटली आणि ही बाटली खुपसून तुला संपून टाकेल, मला आणखीन पैसे हवेत. इथून पुढं मी सांगेल तसे आणि तितके पैसे तुम्हाला द्यावे लागतील, नाही तर तुला कुठं तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवणार नाही, अशी धमकी राजेशला दिली. राजेश घाबरला. त्याला क्षणार्धात आपलं उद्ध्वस्त झालेलं भविष्य दिसलं. आपली लैंगिकता उघड झाली तर आपण कुठल्या तोंडानं समाजात फिरणार, आपले आईबाप कुठल्या तोंडाने या जगात फिरणार, या गोष्टीचं राजेशला दडपण आलं. राजेश घाबरला आणि त्यानं क्षणात असा निर्णय घेतला की बास, आता भरपूर झालं. मी माझ्या लैंगिकतेचा फायदा दुसऱ्या कुणाला घेऊ देणार नाही. मी माझ्या आई वडिलांना देखील तोंड लपवायला लावणार नाही. आणि राजेशनं 5व्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. त्यानंतर हे चौघही घाबरले. त्यांनी तिथून पळ काढला. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी राजेशला दवाखान्यात नेलं, पोलिसांना कळवलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत पोलीस तपासात समोर आलेला मोठा ट्विस्ट हा आहे की त्या 4 जणांपैकी 3 जण, प्रीतम फुलचंद यादव, फैजान अली अन्सार, अहमद शाह आणि प्रकाश रामकुमार गुप्ता, या तिघांनाही जितके पैसे राजेशनं दिलं होतं त्यात त्यांचं समाधान झालेलं. मात्र त्यातला जो मायनर, जो चौथा आरोपी होता, त्याला आणखीन पैशांची हाव सुटली. त्यानंच बिअरची बॉटली फोडून राजेशला धमकावलं. त्यावेळी इतर 3ही जण त्याला म्हणत होते की बास, जितकं मिळालंय तितकं पुष्कळ आहे. मात्र तो अल्पवयीन आरोपी ऐकायला तयार नव्हता. काल नंतर त्या अल्पवयीन आरोपीनं पोलिसांजवळ कबूल केलं की हे 3ही जण मला थांबवत होते, मात्र मलाच आणखीन पैसे हवे होते. या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित होतात. लोकांना आपली लैंगिकता लपवण्यासाठी आपला जीव गमवावा लागतोय, आणि तेही आपल्यासारखंच सेक्शुअल ओरिएंटेशन असणाऱ्या लोकांमुळे, जी लोक त्याला अशाच प्लॅटफॉर्मवरून भेटलेत. या घटनेनं डेटिंग ॲप्सवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. अशीच घटना वारजे माळवाडीत मागच्याच आठवड्यात घडली होती. या सगळ्या घटनांमध्ये एक पॅटर्न सेम आहे. एक दिसायला बरा असणारा कमी वयाचा मुलगा डेटिंग ॲप्स वापरतो, आपले नग्न फोटो पाठवून मॅच्युअर्ड पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतो, त्यांना गोड गुलाबी गप्पांमध्ये फसवतो, आपल्या जाळ्यात अडकवतो आणि नियोजित ठिकाणी भेटायला बोलवतो. त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलाचे इतर साथीदार अगोदरच उपस्थित असतात, जे समोरच्या पुरुषाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळतात. हा घटनाक्रम गेल्या कित्येक दिवसात ग्राइंडर डेटिंग ॲप्सवरून झालेल्या गुन्ह्यांमध्ये सारखाच आहे. मात्र दुर्दैवानं हा पॅटर्न तोडण्यात ना पोलिसांना यश येतंय, ना डेटिंग ॲप्स तयार करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना. अशा घटना वारंवार समाजात घडताना दिसतात. समोरून पुरुषांना मोहात पाडून नंतर ब्लॅकमेल केलं जातं. पण या घटना थांबणार कधी, याचं उत्तर ना पोलिसांकडे आहे ना सिस्टीमकडे. याचं उत्तर इथल्या समाजात आहे, समाजाच्या मानसिकतेत आहे. जोपर्यंत समाजात एखाद्याच्या लैंगिकतेवरून त्याला कमी लेखणं, हिणवणं थांबणार नाही, तोपर्यंत असे प्रकार होतच राहतील. लोक आपली लैंगिकता लपवण्याच्या नादात स्वतःचे जीव गमावतच राहतील. तुमची या घटनेबद्दल काय मत आहे? डेटिंग ॲप्स, खास करून ग्राइंडर सारखे डेटिंग ॲप्सवरून जे गुन्हे घडत आहेत ते थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.